नमस्कार मित्रांनो, मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजी बाजी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, कोकणामध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात झाली की मित्रांनो पेरणीला सुरुवात होते आपल्याकडे कोकणामध्ये. तर आपण तिकडेच चालू शेतामध्ये. आपल्या आई बाबा वगैरे गेलेत, सचिनदा वगैरे गेलेत पुढे. मी आलो सकाळी जाऊन 4 माळ्या नांगरून आलो, घरी नाश्ता करायला आलो होतो. तर आता परत चाललो आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणामधील भात पेरणी बघायला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. विचार करतो गाडा भात आहे बारीक आहे. मग ह्या बारीक आहे त्या मानानं टाक. पातळ टाकलाय कमी पडला म्हणत काय नाही. आता गेल्या वर्षी 5 किलो आणले ना, किती मध्ये तोटाला भात, आणि त्याच्या अगोदर 5 किलो आणलं होतं पूर्ण ना. होय, तोटा ते बाळा कागद पे टाकले एकदा तुला दिले कागद. या वर्षी तोटा त्या वर्षी पण तोटा आणि मग परत त्याच्यावर नाही तोटा. आता बरोबर जेवढ्याच तेवढा आहे.
तर मित्रांनो, आपल्या मळ्या पेरून झाल्यात. आपण टोटल सकाळपासून 12 मळ्या नांगरल्या आणि पेरल्या. बाकी काम अजून चालू आहे. ढेप वगैरे फोडायचं काम चालू आहे. आई वगैरे, काकू वगैरे फोडतायत ढेप. बाबा इकडे बाकीच्या मळ्यामध्ये भात पेरतायत. आपण आता ट्रॅक्टरमध्ये चाकं फालं काढून घेऊया, आणखीन चाकं लावूया आणि सुमा काकूच्या इकडे जायचं आहे आपल्याला. तिकडे एक मळी पेरायची आणि बाकीचे 4-5 मळ्या आहेत त्या आपण उकळून ठेवायच्यात आपल्याला. त्याला जाईल 1.5-1 तास जाईल. तर आपण तिकडे जाऊया. सचिनदादा इकडे चाकं लावतोय. चाकं लावून झालं की आपण तिकडे जाऊया ट्रॅक्टर घेऊन. तर चला. तर मित्रांनो, आपण आता आपल्या इकडच्या मळ्या पेरून आलो आहे. इकडे सुमा काकूच्या इकडे आलो आहे. हे बघा, एकच मळी आहे इकडे पेरायची आणि आपल्याकडे 12 मळ्या पेरून आलो आपण. सकाळी 8 वाजता चालू केलं होतं आपण. 10 वाजले, 2 तास लागले आपल्याला. आता सुमा काकूच्या इकडे आलो आहे पेरायला. ही मळी पेरायची आहे. मग हे झालं की मग घरी, मग संध्याकाळी डायरेक्ट बघूया. संध्याकाळी नक्की नाही, अजून पावसावरती आहे. तिकडे कातरवाडीत जायचं आहे पेरायला. तिकडे 3 माळे आहेत त्या पेरायच्या आहेत. तर मित्रांनो, आपली काकूची मळी झाली नांगरून. भात पेरतात बाबा. इकडचे एक नांगरलेले आणि आता बाकीच्या इकडच्या मळ्या नांगरून घेऊया, जे परत इकडे यायला नको. तिकडची खालीची नांगरून झाले. मग हे सगळं झालं होतील अर्धा-1 तासामध्ये होतील या 4 मळ्या नांगरून. मग आपण घरी जाऊ. तर मित्रांनो, फायनली आपली पेरणी करून झाले. सर्व नाही झाले, आपल्या घराच्या जवळची जी शेती आहे तिकडे झाले पूर्ण करून. संध्याकाळी बघूया कातरवाडीत जायचं आहे की नाही ते. पावसावरती आहे. पाऊस पडला थोडा तर जाणार, नाही तर बघू. तर मित्रांनो, आता आपण निघालो घरी. 11:30 वाजलेत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.